नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. केडीएमसी चं खूप दिवसापासून चालू होतं. नेमका एक्झाम पॅटर्न काय असेल, शेवटी परीक्षेच्या थोड्या दिवस आधी काय ना एक्झाम पॅटर्न त्यांनी अनाउन्स केलेला आहे आणि यासोबतच त्यांनी त्यांचे हॉल तिकीट पण जाहीर केलेले आहेत. या हॉल तिकीटची लिंक आणि आता जी अपडेट आलेली याची पीडीएफ या दोन्ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर जे आहे तर ते बघायला मिळतील. म्हणून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल आजच जॉईन करून ठेवा. चला, तर त्यांच्याकडून नुकतंच ग्रुप लेवल टायमिंग आणि एक्झाम पॅटर्न हा जाहीर करण्यात आलेला आहे कल्याण डोंबिवली मनपाकडून. तर तो आपण पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक सरप्राइजिंग म्हणजे जे कायदे दिले होते त्या कायद्यांना खूप चांगलं वेटेज देण्यात आलेले आहे. लिपिकसाठी तर 40 प्रश्न या कायद्यांवर असणार आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा फार महत्त्वाचा आहे. याची जर तुम्हाला कमी वेळात तयारी करायची असेल तर तुम्ही आपली ही रेकॉर्डेड बॅच जी फक्त 199 प्लस जीएसटी फक्त 200 रुपयाच्या आसपास तुम्हाला ही प्राइस पडणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमची जे 40 मार्कांची तयारी तुम्हाला करायची ना तर तुम्ही ही तयारी या बॅचच्या माध्यमातून करू शकता. तसेच महाराष्ट्र राईट टू सर्व्हिस ऍक्ट आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आरटीआय आणि आरटीएस या पण कायद्याच्या सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. तर त्या पण तुम्ही नक्की आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून डाउनलोड करू शकता. बघा, सगळ्यात आधी एवढी पदं दिलेत. फॉर एक्झाम्पल ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल, लॉ ऑफिसर, बघा ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल, सिव्हिल आणि इथं जी काही पदांचा उल्लेख केलेला आहे ना तर या सर्व पदांसाठी पुढील एक्झाम पॅटर्न लागू असणार आहे. कसा एक्झाम पॅटर्न लागू असणार आहे बघा. किती विषय असतील? मराठी, इंग्लिश, महाराष्ट्र महानगरपालिका कायदा, सामान्य ज्ञान, तर्क आणि तांत्रिक विषय म्हणजे तुमचे टेक्निकलचे विषय. फॉर एक्झाम्पल सिव्हिल असेल, सिव्हिलचा टेक्निकल. बघा, मराठीचा पहिल्या याच्यात 3 प्रश्न, दुसऱ्या याच्यात म्हणजे त्याच्यातच 2 प्रश्न, 3 प्रश्न कायद्यांवर, 4 प्रश्न जीएस वर, 3 प्रश्न रिझनिंगवर आणि 10 प्रश्न हे टेक्निकलवर. असे 25 प्रश्न 30 मिनिटांचा वेळ देण्यात येईल ग्रुप ए ला. आता ग्रुप ए तुमचा 30 मिनिटं पूर्ण झाले तर ऑटोमॅटिक तुम्ही ग्रुप बी मध्ये जाणार आणि एकदा का ग्रुप बी मध्ये गेले तर मागचं सगळं विसरून जावं लागतं, कारण की मागे आपल्याला रिव्हर्स येता येत नाही. म्हणजे हा एक 1 वेचा रस्ता आहे मित्रांनो. याच्यामध्ये गाडी फक्त 1 वेला जाते आणि रिव्हर्स येता येत नाही. आणि असं होऊ शकतं ना, एखादा उमेदवार म्हणेल की सर माझा पहिला सेक्शन 10 मिनिटात झाला, मी जातो आता ग्रुप बी ला. तसं नाही होत. 30 मिनिटांपर्यंत तुम्हाला बसूनच राहावं लागतं. जर तुम्हाला येत असो किंवा न येत असो तर तो विषय नाही. 30 मिनिटं झाले ऑटोमॅटिक तुम्ही ग्रुप बी ला जाणार. बघा, ग्रुप बी ला एक्झाम पॅटर्न मध्ये फक्त थोडा चेंज काय होतं बघा. मराठीचे इथं 2 प्रश्न येतात जे 3 येत होते, इंग्रजीचे 3 प्रश्न, कायद्याचे 3, सामान्य ज्ञानचे 3 जे इथं 4 होते, तर्कचे इथं 4 आणि टेक्निकलचे इथं 10 असणार आहे. म्हणजे इथं जर पाहिलं तुमचा टेक्निकल हा 40 गुणांसाठी असणार आहे आणि इथं फक्त महाराष्ट्र कायदे जर पाहिला 3 आणि 3 6 6 आणि 2 2 आणि 2 4 10 प्रश्न म्हणजे कायद्यावर 10 प्रश्न आणि बाकी तुमचा 50 गुण जे असतील, जे 50 प्रश्न असतील तर ते मराठी, इंग्रजी, तर्क आणि तुमचे सामान्य ज्ञान याच्यावर असतील, जे मी तुम्हाला आता पोस्ट सांगितलं त्यांच्यासाठी. बघा, क्लर्क साठी तर त्यांनी जबरदस्त प्रश्न तेच कायद्यावर ठेवलेले आहेत. बघा, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, तर्क आणि तांत्रिक विषय. तांत्रिक विषय म्हणजे नेमके काय तर कायद्याचा आहे तिथं, यांचा अर्थ कायदा आहे. बघा, कायद्यावर 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न म्हणजे किती प्रश्न? असे 40 प्रश्न येतील मित्रांनो. असे 40 प्रश्न येतील फक्त कायद्यांवर. मग याच्या 3ही तुमचे कायदे कव्हर होतील. बघा, एक आहे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, एक आहे राईट टू सर्व्हिस ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन आणि एक आहे राईट टू सर्व्हिस. ही 3ही कायद्यांची तयारी करण्यासाठीचे बॅचेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत. फार कमी किमतीत या ठेवलेल्या आहेत, कमी वेळात तुमच्या कव्हर येऊ शकतात. या बॅचेस तुम्ही कव्हर करा, कारण की हे 40 प्रश्न तुमचा कट ऑफ हा खऱ्या अर्थाने डिसाईड करणार आहेत. मराठीवर 4 प्रश्न, इंग्रजीवर 4, सामान्य ज्ञानवर 4, तर्कचे 3 प्रश्न आणि टेक्निकलचे 10 प्रश्न. सगळ्या ठिकाणी पॅटर्न हा जवळपास ऑलमोस्ट सेम आहे. फक्त हे 3-3 मार्कांचं जे कॅल्क्युलेशन आहे तर ते प्रत्येक ग्रुपमध्ये बदलतं. फॉर एक्झाम्पल रिझनिंगचे पहिल्या ग्रुपमध्ये 3 प्रश्न होते तर सामान्य ज्ञानचे दुसऱ्या ग्रुपमध्ये 3 प्रश्न असतील. त्याच्यानंतर इंग्रजीच्या तिसऱ्या ग्रुप सी मध्ये 3 प्रश्न असतील आणि मराठीचे ग्रुप डी मध्ये मात्र 3च प्रश्न असतील. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पाहिला असा क्रॉस हा पॅटर्न आपल्याला इथं पाहायला मिळतो. इथं पण सेम आहे, 25 प्रश्न 30 मिनिटांसाठी आणि जोपर्यंत तुमचा वेळ कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जाता येत नाही, हे लक्षात घ्या. पुढचा आणखी एक त्यांनी एक पॅटर्न जो आहे तर तो इथं दिलेला आहे. बघा, तो कोणासाठी दिलेला आहे? ड्रायव्हर, ऑपरेटर अँड फायरमॅन 10वी पदांसाठी होती आणि याची पूर्ण बॅच महाराष्ट्रात फक्त आपणच लॉन्च केली होती. आता पण ज्या मनपाच्या जाहिराती आल्या त्याच्यासाठी पण आपल्याकडे जी बॅच आहे अवेलेबल आहे. म्हणून तुम्ही या पदासाठी फॉर्म भरला असेल तर आता तुमच्या ओळखीत तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी असेल तर त्याला नक्की तुम्ही आपली बॅच रेकमेंड करू शकता. बघा, याच्यात 2च ग्रुप ठेवलेले आहेत त्यांनी, कारण की पुढे त्यांना वेगळी चाचणी जी आहे तर ती घ्यायची. याचा पॅटर्न वेगळा आहे. मराठी, इंग्रजी,
महाराष्ट्र महानगरपालिका कायदे, सामान्य ज्ञान, तर्क आणि तुमचे तांत्रिक विषयाचे 10 असे 20 प्रश्न येतील। त्याच्यानंतर बघा कायद्यावर 2 आणि 2 असे हे 4 प्रश्न तुमचे येतील। बाकी सगळा पॅटर्न तुमचा जो आहे तर तो नॉन टेक्निकलचा भाग जो आहे तर तो असणार आहे। अशा पद्धतीने हे ग्रुप वाईज टायमिंग असणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असतील आणि सविस्तर अभ्यासक्रम त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर ऑलरेडी दिलेला आहे, तो तुम्ही अवश्य बघू शकतात। बघा हे जे 3 महत्त्वाचे कायदे बघा मी तुम्हाला काय सांगितलं, राईट टू सर्व्हिस ऍक्ट, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट आणि त्याच्यानंतर आपला हा जो कायदा आहे ना म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट, तर हा या कायद्याची या तिघांची तुम्ही जर पाहिलं क्लर्कला 40 प्रश्न आहेत हे 3 कायद्यांचे आणि याची तयारी करण्यासाठीच्या बॅचेस इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्ही जॉईन करू शकतात। बघा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ऍक्ट ची जी PDF फाईल आहे ना तर तीच आय थिंक काहीतरी 401 पेजेसची आहे, म्हणजे खूप सारे 400 पेक्षा जास्त कलम आहेत, तर एवढं काही तुमच्याकडून शक्य होणार नाही, म्हणून तुम्ही रिव्हिजन जे आहे तर ते शेवटच्या क्षणाला इथून करू शकतात। सिव्हिल वाल्यांसाठी आणि मेकॅनिकल वाल्यांसाठी पण आपल्याकडे टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, ती पण तुम्ही जॉईन करू शकतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।